विषय इंग्रजी। तर आज आपण पाहणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन, अर्थात अनेक शब्दांसाठी एक शब्द किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द। तर काय होतं, अशा पद्धतीचे प्रश्न हे केवळ स्कॉलरशिप मध्येच नाही तर टीईटी, सीटीईटी, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात। असं म्हणतात की ज्याचे असते भाषेवर कमांड त्याचीच असते जगात डिमांड। म्हणून आपला सुद्धा भाषा प्रभुत्व मिळवण्यासाठी शब्द संपदेवर आपला अधिकार असला पाहिजे आणि शब्द संपत्ती ज्याची बळकट असले तर तोच व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये भाषेविषयक कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही। म्हणून आपण सुद्धा बळकट व्हायचं असलं तर आपण आज वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी कोणती ट्रिक वापरते हे पाहूया। तर पहा, पहिले एम्फी बायस। एम्फी म्हणजे काय, जल आणि स्थली राहणारे म्हणजे उभयचर, पाण्यात राहतात, जमिनीवर राहतात, ते झालं एम्फी बायस। त्याच्यानंतर कॉलेज, कलिग म्हणजे सहकारी। कलिग म्हटलं की आपण कॉलेज ध्यानात ठेवायचं। कॉलेज मध्ये काय असतं, आपण सोबत राहतो का नाही, कलिग, म्हणून त्याच्यावरून कॉलेजवरून कलिग ध्यानात ठेवायचं। पुढे आहे बेकर म्हणजे काय, जो बेक करतो तो। बेक करणारा कोण आहे, काय बेक करतो, बेक म्हणजे बेकरीमध्ये आपण करतो की नाही, भाजतो, त्याला रोस्ट, बेक, डीप फ्राय, शॅलो फ्राय। तर बेक म्हणजे केवळ भाजणे। मग ब्रेड, पाव वगैरे जे भाजतात त्याला म्हणायचं बेकर। आणि पुढे होस्ट कशाला म्हणायचं, आपल्याला होस्ट म्हणजे यजमान आणि त्याच्या विरुद्ध गेस्ट। तर आज आपण एवढं पाहिलं की प्रत्येक विषयामध्ये आपल्याला काय पाहिजे, शब्द समूहाबद्दल एक शब्दासाठी फक्त आणि फक्त डिक्शनरीवर चांगली कमांड असली पाहिजे। प्रत्येक शब्द कसा लक्षात ठेवायचा। बेक म्हणलं बेकर, बेक म्हणजे भाजणे। होस्ट म्हणजे काय, कोणी आल्याच्या नंतर आपण होस्ट करतो नाही, हा कार्यक्रम होस्ट केला, त्याला समजायची यजमान, म्हणजे जो पाहुण्यांचा आदरातिथ्य करतो तो होस्ट असतो। तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पुढे सुद्धा करूया।